श्रीराम मित्रांनो, तर काय म्हणता? मी तुमचा मित्र संकेत. तर कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? एकदम मजेत राहायचं भाऊ, काही टेन्शन नाही घ्यायचं. जे होते ते चांगल्यासाठी होते, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. चांगलं जर आपल्या हातातून जर एखादी गोष्ट जात आहे तर त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्याला भेटणार आहे ना. वाईट जर गोष्ट आपल्या जवळ जर राहत असेल तर आपण त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी 2-4 दिवसाच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की 15 ऑगस्टला सगळ्यात मोठी गावाची एक सभा राहते. तर त्या सभेमध्ये आपण कमीत कमी 100 जण तरी गेलं पाहिजे, ज्यामुळं गावाची सभा जी राहते ते तहकूब नाही झाली पाहिजे ना. आपल्या जे काही समस्या जे काही आहे, जे आपण ग्रामपंचायतच्या बाहेर नुसतं ओरडाओरडी करतो, सरपंच साहेबांना असं केलं, तसं केलं, ग्रामसेवकांना असं केलं, तसं केलं. आपण भेट नाही ना कोणाले. आपण मागं जे जे बोलू शकतो ते समोर बोलू शकतो. आपल्याला काय आपल्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे. बरोबर ना? मग त्यात भ्याचं काय? 15 ऑगस्टला जे सभा राहील त्या सभेमध्ये जायचं, बसायचं, समस्या मांडायच्या आणि त्याचं निवारण करून घ्यायचं. तर असं चालता चालता एक लहानशी गोष्ट मला माहीत झाली किंवा मी त्या गोष्टीचा थोडासा विचार केला, की एखादी आपण काय करतो, जर एखादी गावामध्ये काम झालं कोणतं आणि ते जर काम समजा जर काही दिवसानंतर कमी जास्त जर झालं, तर आपण डायरेक्ट कोणाला म्हणतो? सरपंच साहेबाला. पण माझं असं म्हणणं आहे, कोणत्याच गावचा सरपंच तिथं जाऊन काम नाही करत. हे गोष्ट आपणही विचार करायला पाहिजे. नाही ग्रामसेवक करत, नाही मेंबर साहेब करत. यायचं काम आहे लक्ष ठेवणं. मी याच्याबद्दल काही बोलणार नाही. काम यायच्या अंडरमध्येच काम जात आहे, याच्या साईडनंच काम होत आहे. यायचं काम आहे लक्ष ठेवणं. पण सगळ्यात महत्त्वाचं मी हे म्हणतो, की जसं पार्लेजीचा जरी एखादी जरी आपण ₹5 पॉकेट जरी घेतला ना, तर त्याच्या मागं पूर्ण डिटेल लिहून राहते. विचार करा, ₹5 पार्लेजी आहे. त्याची मॅन्युफॅक्चरिंग, त्याची एक्सपायरी, कुठं बनलं, काय बनला, त्याच्यात कोणकोणते कंटेन आहे, अमकं-ढमकं, हे ते सगळ्या वस्तू आहे. बरोबर ना? मग ₹5 साठी पार्लेजीवाले जर समजा जर एवढं सगळं लिहून देऊ शकते, तर माझं असं म्हणणं आहे, की आपल्या गावामध्ये मिनिमम ₹1,00,000 पासून तरी काम चालू होते. 1,00,000त तर काहीच नाही होत. 1,00,000च्या वरच होते. तर ₹5 जर समजा जर आपण जर एक्सपायरी जर पकडली तर कमीत कमी 3 महिने 6 महिने तर राहते. ₹5 जे खराब होणार आहे आपल्याला 100% माहीत आहे. तर मग ग्रामपंचायत आपण ग्रामपंचायत लेव्हलचं बोलत आहोत. आपण ग्रामपंचायतच्या वरच्या लेव्हलवरचं नाही बोलत आहोत. ग्रामपंचायतच्या लेव्हलवरचं बोलत आहोत का जर ₹5 जे खाणारी गोष्ट आहे आपल्याला एक दिवस माहिती आहे का हे खराब होणार आहे. पण जे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जेवढे काही कामं होऊन राहिले, कारण की आमदारकी, खासदारकी लेव्हल बोलायची आपली काही कॅपॅसिटी नाही ना आपली काही लायकी नाही असं मी म्हणू शकतो. पण आपल्या गावाच्या लेव्हलवर जे काही काम चालत आहे, कारण की शेवटी गावामधलं काम हे गावातल्याच लोकांच्या कामात येणार आहे. त्यात सरपंच राहणार आहे, मेंबरही राहणार आहे आणि गावातले सगळे काही नागरिकही राहणार आहे. 1 वर्षापासून तर मदतपर्यंत. बरोबर? आणि त्यातल्या त्यात जर विचार जर केला तर ठेकेदार लोक जे आहे सगळे, तर मोस्ट ऑफ मला तरी असं वाटतं की गावातले किंवा लोकलवालेच राहते जवळपासचे. जर एखादी छोटं गाव असेल तर त्याच्या आजूबाजूला जे मोठं गाव असेल त्या गावचे, किंवा जसं आपलं बेल्यासारखं गाव असेल तर मला वाटत नाही बेल्यासारख्या गावामध्ये बाहेरच्या ठेकेदाराची गरज आहे. कारण की ग्रामपंचायतचं काम आहे. माझं असं स्पष्ट बहुमत आहे की ग्रामपंचायतचं काम हे फक्त बेल्यातल्या ठेकेदाराला द्यायला पाहिजे. तुम्ही हा विचार नाही करायला पाहिजे का कोण किती बिलो गेला. बिलोचा विचार नको करा. बिलो जाणं म्हणजे काय होणार आहे? एक लहानसं जर उदाहरण जर घेतलं तर बिलो जाणं म्हणजे काय? नापास होणाऱ्या पोराला आपण जर कलेक्टर जर बनवलं समजा उदाहरणार्थ, तर तो काय उद्धार करणार आहे? जो जास्त बिलो जात आहे तो नापास आहे ना. आपण याचा विचार करायला पाहिजे ना. पण आता गव्हर्नमेंटचं काम आहे, आपण त्याच्यात बोलू नाही शकत काही. गव्हर्नमेंटचं असं आहे का जेवढं कमी पैशात तुम्ही करून द्याल आम्ही तुम्हाला ते टेंडर देऊ. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत, कारण की आपण बोलून काही होणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे का ₹5 बिस्किटच्या पॉकेटवर जे एक्सपायरी असते आणि खराब होणार हे माहीत असते. त्या गोष्टीवर जर समजा जर त्याची एक्सपायरी, मॅन्युफॅक्चरिंग कुठं बनलं, का बनलं, त्याच्यात कोणकोणते कंटेन ॲड आहे, सगळं लिहून आहे आणि कमीत कमी 3 महिन्याची 6 महिन्याची एक्सपायरी राहते ₹5 पॉकेटची. तर माझं असं म्हणणं आहे, लाखो रुपयाचे जेव्हा कोणत्या गावामध्ये कामं होत आहे, उदाहरणार्थ आपलं नाल्याचे कामं झाले, रोडचे कामं झाले, वॉटर फिल्टर लागलं, अजून कामाचा विचार केला तर मग काही स्ट्रीट लाईटचे कामं होऊन राहिले, कामं भरपूर होऊन जाईल. कामाबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. कामं भरपूर होऊन झाले, सरपंच साहेब कामं भरपूर आणत आहे. गावातल्या ठेकेदाराला कामं भरपूर भेटत आहे. पण त्यांची क्वालिटी आणि सर्व्हिस किती दिवस देत आहे, या गोष्टीचा कोणी विचार नाही करून राहिले. गावात कामं होऊन राहिले, पण नेमकं कोणतं काम कोणत्या ठेकेदारानं केलं हे सुद्धा माहीत नाही. कारण की कामापर्यंत जर समजा कदाचित जर गेलं तर माहितीच नाही पडत कोणता ठेकेदार आहे. तर माझं असं म्हणणं आहे का जे काम होत आहे कोणतंही XYZ जे कोणतं रोडचं, नाल्याचं कोणतंही काम करो, ज्या ठेकेदारानं केलंय ना, जसं त्याचं कोटेशन निघते पूर्ण, तर तुम्ही
लाखो रुपये तर खर्च करताच त्या कामासाठी, बरोबर ना? तर मग त्याच्यासोबत एक छोटासा बोर्ड जर बनवला त्या कामाचा, काम कामाचं खर्च किती, जसं होते गावामध्ये लागते, मी असं नाही म्हणत लागत नाही, पण प्रत्येक कामासाठी नाही लागत. माझं असं म्हणणं आहे, का प्रत्येक कामासाठी सरपंच साहेबांनी त्या गोष्ट लावून घेतली पाहिजे. कारण की त्या गोष्टीचा फायदा काय होणार आहे, का उद्या जर त्या कामात जर कमी जास्त जर काही झालं, तर तिथं डायरेक्ट ठेकेदाराचं, कॉन्ट्रॅक्टरचं नाव राहणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरचं नाव जर राहिलं, तर कॉन्ट्रॅक्टरला त्या गोष्टीचा विचार येणार आहे. कारण की कॉन्ट्रॅक्टर आपला लोकलवाला गावातलाच राहणार आहे. तर तो त्या गोष्टीचा विचार करणार आहे. तर त्या गोष्टीचा किती कॉस्ट लागली, अंदाजी अंदाजीच राहते. काही परफेक्ट कोणीच नाही झालं. आपण त्याच्याबद्दल नाही म्हणत. तुम्हाला वाटते तेवढं लावा. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. माझं फक्त एवढं ऑब्जेक्शन आहे, का तिथं ते काम कोणी घेतलं? सगळ्यात अगोदर त्याचं नाव, कामाचं कॉस्टिंग किती झालं, सगळ्यात कामाची क्वालिटी काय आहे आणि ते काम किती दिवस सर्व्हिस देऊ शकते, एक अंदाज तर सांगा तुम्ही. असं एक व्हिडिओ ऐकला होता, काहीतरी एक दोन भावा मिळून एक कुठचा तरी पुण्याचा का कोणत्या तरी एक शहरातला रोड बनवला होता. त्यांनी लिहून दिलं होतं म्हणते, का हे एवढे वर्ष काम चालू शकते आणि तो रोड आजही चांगला आहे म्हणते. पण त्या भावांना त्याच्यानंतर दुसरं कामच नाही दिलं, कारण की आपलं सरकारच असं आहे, जब तक काम करेंगे नाही तब तक हमको कैसे मिलेगा. तर ते तसं वालं काम आहे. तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं आहे, का त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव जर तिथं जर आलं, तर त्या एरियातल्या लोकांना माहीत पडेल, का हे काम कोणी केलं. आणि फ्युचरमध्ये जर समजा 2-4 कामं जर त्या एका कॉन्ट्रॅक्टरनं केलं पर्टिक्युलर, मग तो सरपंच साहेबाच्या जवळचा राव किंवा दूरचा राव. त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर कामं जर केले आणि उद्या जर त्या कामामध्ये जर काही जर प्रॉब्लेम जर आला, तर त्या एरियातले लोकं डायरेक्ट सरपंच साहेबाला काही न म्हणता त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणन, "दादा, भाऊ, काका, मामा, तुम्ही हे काम जे केलं, तर ह्या कामाची क्वालिटी काय?" जे सरपंच साहेबाच्या अंगावर चाललं सगळ्या गोष्टी, का सरपंच साहेबांना असं काम केलं, एका वर्षात खराब झालं, 2 वर्षात खराब झालं. सरपंच साहेबाचं त्यात काही घेणं-देणं नाही. सरपंच साहेबाचं काम आहे फक्त त्या कामासाठी फंड आणणं आणि एखाद्या कोणत्यातरी पर्टिक्युलर ठेकेदाराकडून ते काम करून घेणं आणि त्याचं पेमेंट रिलीज करणं. संपला विषय सरपंच साहेबाचा. पण त्या कामाची क्वालिटी काय, ह्या सरपंच साहेबांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे. पण एकटा माणूस कुठं-कुठं लक्ष देणार आहे? आता आपण डायरेक्ट जर प्रधानमंत्र्याला म्हटलं, की आमच्या गावामध्ये कामं बरोबर नाही होऊन राहिले, तर तो माणूस नाही येऊ शकत ना, मी मान्य करतो ना. हे जबाबदारी कोणाची आहे? हे आपल्या गावातला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरची पहिली जबाबदारी. आणि कॉन्ट्रॅक्टर काय विचार करणार आहे, का मला याच्यामध्ये किती प्रॉफिट भेटेल, कारण की तो पहिलेच कामापेक्षा जास्त बिलो जाते. जे काम 1,00,000त होते, तो म्हणते मी 80,000 करून देतो. त्याच्यात त्याला सगळं मॅनेज करावं लागते आणि त्याच्यात त्याला प्रॉफिट काढायला लागते. तो क्वालिटी काय देणार आहे? तर त्या क्वालिटी भेटली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, का क्वालिटी भेटली पाहिजे. तर क्वालिटी भेटण्यासाठी त्या ठेकेदाराचं, कॉन्ट्रॅक्टरचं नाव लावून एक बोर्ड बनवा. बोर्ड परमनंट राहायला पाहिजे. कमीत कमी तो बोर्ड वर्षभर, 2 वर्ष खराब नाही झाला पाहिजे. त्याच्यावर पेंटनं पर्टिक्युलर नावं लिहा. त्याचं जे काही आहे, मला सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्ही समजदार आहे. तर सगळं डिटेल त्या बोर्डवर राहायला पाहिजे. उद्या जर फ्युचरमध्ये काही कमी जास्त जर झालं, तर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. जे दर 3 महिन्यानंतर जे कार्यक्रम होते, जे सभा होते, त्या सभेमध्ये का या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही 3 कामं 4 कामं दिले बा गेल्या 6 महिन्यात, वर्षभरात, तर त्या 3-4 कामाची जर क्वालिटी जर पाहिली, तर पूर्ण डाऊन दिसून राहिली. तर याच्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कामं देणं थांबवा आणि त्याचं जे पेमेंट असेल ते तुम्ही थांबवू शकता. पेमेंट थांबवा. ज्या कामामध्ये प्रॉब्लेम आला ते कामं पहिले रिपेअर करून द्या आणि त्याच्यानंतर त्याला समोरचे कामं द्या. आणि तुम्ही जर त्याचे कामं जर दिले, तर आम्ही गावाच्या नागरिकाच्या हक्कानं त्यांचं काम थांबवू. मग शेवटी तुम्ही काय करायचं करा. तर काय वाटते तुम्हाला? पार्लेजीवाले जर ₹5 जर क्वालिटी, क्वांटिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी देऊन राहिले, तर लाखो रुपयाच्या गोष्टीवर मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी, क्वांटिटी, मार्केटिंग बाय, मॅन्युफॅक्चरिंग बाय आणि ॲटलीस्ट त्याची एक्सपायरी काय अंदाजे हे गोष्ट किती वर्ष चालायला पाहिजे. मी असं नाही म्हणत, का ते लाईफ टाईम एकदा बनली गोष्ट तर ते जिंदगीभर चालेल. पण कमीत कमी त्याची सर्व्हिस काही दिवस तरी. जर आपण जर एखादी जर बाईक घेत आहोत, आपल्याला माहित आहे 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तिला आपण चालू. 6 महिन्यात जर ते जर खराब जर झाली, तर आपण परवडू नाही शकत ना. मग लाखो रुपयाचे आपण जर कामं जर करून राहिले आपल्या गावामध्ये, ते 6 महिन्यात किंवा वर्षभरात जर खराब जर झाले, तर गावाला परवडन का? आपण स्वतःचा जसा विचार करतो तसा गावाचा विचार करा ना. एक लहानशी रूम किंवा घर बांधतो, तर आपण 50 वर्ष, 25 वर्ष चालवतो. मग ग्रामपंचायत लेव्हलवर जे कामं होऊन राहिले, हे 50 वर्ष, 25 वर्ष चालायला पाहिजे का नाही चालायला पाहिजे? तर मग तुम्ही सांगा, काय वाटते? पार्लेजीवाले जे ₹5 देऊ शकते, ते ग्रामपंचायतवाले लाखो रुपयात देऊ शकते की नाही देऊ शकत? एकदा मला नक्की कमेंट करा. आणि जर काही चुकलं असेल तर लहान भाऊ म्हणून माफ करा. जय श्रीराम. जय महाराष्ट्र.